आपला 6वा अध्याय चालू आहे अभंग ज्ञानेश्वरीचा अध्याय 6वा ध्यान योग आणि आपला श्लोक चालू आहे 4था. यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनु सज्जते सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. तरी जयाची या इंद्रियांच्या घरा नाही एरझारा विषयांच्या आत्मज्ञानरूप शेजघरी भला असे जो झोपला स्वस्थपणे. आता हे जे आत्ता इथले 6व्या अध्यायातले श्लोक जे आहेत भगवद्गीतेचे ते अत्यंत महत्वाचे आहेत. ते आपल्याला खूप काही शिकवण देऊन जातात. म्हणजे आपण साधक म्हणून कसं असलं पाहिजे, योगी म्हणून कसं असलं पाहिजे, आपली इंद्रियांची अवस्था काय असली पाहिजे, आपण कशावर लक्ष दिलं पाहिजे आणि आपण ध्यान योग कसा साधला पाहिजे, इतकं बारकाईनं सांगितलेलं आहे आणि शिकवलेलं आहे. आणि म्हणून मला स्पेशली ह्या भागातले काही श्लोक मला अत्यंत प्रिय आहेत. म्हणजे काय की त्याचे अर्थ फार गहन आहेत आणि त्या अर्थांनी खूप जागृती मला अनुभवास दिलेली आहे. त्यामुळे मला आवडतात. हा जो पार्ट आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. तरी जयाची या इंद्रियांच्या घरा नाही एरझारा विषयांच्या आत्मज्ञानरूप शेजघरी भला असे जो झोपला स्वस्थपणे. जयाचे मानस होईच ना जागे झगडता अंगे सुख दुःख विषय समीप आले तरी जाण काय हे म्हणून ओळखेना. आता हा जो साधक योगी आहे, जो ध्यान योगाची तयारी करत आहे, त्याची अवस्था कशी आहे? त्याचं इंद्रियांच्या घरा येरझारा नाहीयेत, येणं जाणं नाहीये. इंद्रियांना घर म्हटलेलं आहे. एक एक इंद्रिय हे घरासारखं आहे आणि त्याच्याकडे पाहुणा म्हणून आपले विषय जात असतात आणि आपल्याला घेऊन जात असतात सोबत. जसं आपण एखाद्याला घेऊन जातो ना एखाद्याच्या घरी, तसं सतत आपल्याला विषय त्या त्या इंद्रियांकडची फेरी घडवत असतात. पण या योग्याच्या अवस्थेमध्ये असं येणं जाणं इंद्रियांच्या घरी विषयांचं होत नाही आणि तो कुठे स्वस्थपणे त्याची निद्रा आणि त्याची जी ध्यान जे लागलेलं आहे आत्मज्ञानाकडे लागलेलं आहे. आत्मज्ञान म्हणजे काय? मी म्हणजे कोण? मी आत्मस्वरूप आहे आणि मी परमात्म्याचा अंश आहे. हे आत्मज्ञान आहे. मी कोण आहे याचं ज्ञान असणं आत्मज्ञान आहे. आणि तिथे तो स्वस्थपणे त्याची निद्रा लागून तो स्वस्थपणे ध्यान त्यांनी लागलेला आहे. जयाचे मानस होईच ना जागे झगडता अंगे सुख दुःख विषय समीप आले तरी जाणं काय हे म्हणून ओळखेना. एखाद्याला कसं त्या विषय एखादा म्हणतो ना, मला अरे हे काय आहे, मला हे माहितीच नाही, हा सब्जेक्ट मला माहिती नाही, मला याची ओळखच नाही, अशी त्याची अवस्था असते. त्याला ते विषयच माहिती नाही. म्हणजे लोभ म्हणजे काय माहिती नाही, घरासाठी परिवारासाठी पैसा जमा करणं माहिती नाही, दागिने आणि याचा लोभ करणं माहिती नाही, दुसऱ्याची भांडणं माहिती नाही, दुःख बाळगणं माहिती नाही. अशा गोष्टी त्याला ह्या ज्या सर्वसामान्य लोक जे ऍक्टिव्हिटीज करतात ह्या त्याला माहितीच नाही, त्याला ओळखीच्याच नाही. कारण का? तो त्या ह्या साऱ्या गोष्टींपासनं या ऍक्टिव्हिटीज पासनं फार फार दूर गेला आहे आणि तो स्वस्थपणे आत्मरंगात रंगलेला आहे. तो विषयांमध्ये आहेच नाही, अशी त्याची अवस्था आहे. जयाचे मानस होईच ना जागे झगडता अंगे सुख दुःख विषय समीप आले तरी जाणं काय हे म्हणून ओळखेना. जशी ती आपण रस्त्यावरनं गाय बघतो, गाय असते उभी, तिच्या पाठीवर कावळा बसला काय, तिच्या पाठीवर माशा बसल्या काय, तोंडावर माशा बसल्या काय, एक शेपूट अशी इकडे तिकडे हलवते आणि ती स्वस्थ आपली, तिला जे काय चालू असते तिची अवस्था असते काय असते माहिती नाही. प्राणी आहे तो, त्यामुळे त्याची मानसिक स्थिती काय आहे, पण जे काय आहे ती तशीच्या तशी उभी असते, तिला काही फरक पडत नाही. माशा बसल्या, पक्षी बसले, पाठीवर कधी कधी बगळे पण बसतात. त्या म्हशी वगैरे जात असतात अशा गाई म्हशी, तर त्यांच्या पाठीवर बसून बर्ड्स जर्नी करत असतात, त्यांना काही फरक पडत नाही. तशी याची अवस्था आहे की काय कोण जवळ आलं, कुठला विषय जवळ येऊन चापटी मारून गेला, कुठला विषय त्याला टोलवून गेला की अरे माझ्याकडे बघ. आपल्याला होतं ना असं, डायव्हर्शन्स खूप येतात.
मग हे करून बघ, मग अमुक सांगतो ते करून बघ, मग अमुक करून बघ. आपण फोकस नसतो, मग आपण इकडे जातो, मी इकडे जातो, मग मध्येच इकडे जातो. सतत आपलं भांड आपलं गचागच गचागच आतलं हलत असतं, आपण स्थिर नसतो. पण जेव्हा साधना करायची असते आणि उच्च स्तराची करायची असते, तेव्हा आपल्याला इतकं स्टेडी आणि स्टेबल व्हावं लागतं, अगदी फोकस्ड व्हावं लागतं. आणि ती ही अवस्था आहे. विषय समीप आले तरी जाण, काय हे म्हणून ओळखेना. इंद्रिये ती सर्व आपुले व्यापार जरी निरंतर चालविती, तरी फल हेतू लागी सर्वथैव अंतरी जो हाव बाळगिना. त्यांनी इंद्रियातीत झालेला आहे, इंद्रियांच्या पलीकडे त्याच्या सर्व भावना आणि इच्छा आणि सर्व शरीराच्या हालचाली आणि कृती हे इंद्रियांच्या पलीकडे गेलेल्या आहेत. त्या इंद्रिया किंवा शरीर, नुसतं इंद्रिय नाही, शरीर. शरीर म्हणजे आपल्याला त्या शरीराला एक नाव असतं, मग त्या नावाचा त्या व्यक्तीचा फायदा, मग नाती सांभाळण्यामध्ये फायदा, बिझनेस करण्यामध्ये फायदा, समाजात हिंडण्या फिरण्यामध्ये फायदा, जे काही आहे ते सर्व ठिकाणी आपण आपला फायदा बघत असतो. आपला फायदा बघतोच आपण, दुसऱ्या परिवाराचं म्हणजे एक असतो पर्सनल सेल्फ सेंटर्डनेस जो असतो तो, मग आपल्या परिवाराबद्दलचा आपला हेतू असतो, मग आपला समाजाच्या पोझिशन मध्ये आपलं एक इंटेन्शन असतं की मला मला इज्जत माझी तेवढी म्हणजे हिंदी वर्ड झाला हा इज्जत, आपला जो मान मरातब आहे तो त्याला दाग नाही लागला पाहिजे. असं प्रत्येक ठिकाणी आपण प्रत्येक गोष्टीला सांभाळायचा प्रयत्न करतो आणि त्याला प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करतो. पण ही सुद्धा अवस्था त्या योगासाठी फल हेतू लागी, म्हणजे आपण फळाची अपेक्षा ठेवून प्रत्येक कर्म करतोय अशी त्याची अवस्था त्याच्यासाठी झाली ही. म्हणजे त्याच्यासाठी हा चुकीचा मार्ग झाला. अंतरी जो हाव बाळगिना, कुठेही स्वला महत्व द्यायचं नाही, स्वतःच्या फायद्याचं महत्व द्यायचं नाही. माझं असं केलं तर हे मिळेल, ते केलं तर ते मिळेल, काहीही नाही, सर्व त्यांनी सोडलेलं आहे. आणि असोनिया देही देही उदासीन, निद्रित समान जागृतीत. आता इथे स्टार केलेला आहे देहीला. आता असोनिया देही, मी देह म्हणून जेव्हा शब्द येतो तेव्हा दरवेळेस मी एक रिमाइंडर देते की देह म्हणजे आपण फक्त फिजिकल बॉडीला बघतो, पण फिजिकल बॉडी फक्त कन्सिडर न करता आपल्याला मेंटल बॉडी आहे, जी मी नेहमी सांगते, इमोशनल बॉडी आहे, इद्रिक बॉडी आहे आणि कॉझल बॉडी आहे. कारण शरीर, अन्नमय शरीर, प्राणमय शरीर, ही जी काही आपल्या वेदिक ह्याच्यामध्ये जे शब्द बोललेले आहेत ते, ती सगळी मिळून देह बनतो. देह म्हणजे ही जी चमडीची फिजिकल बॉडी नाही. असोनिया देही म्हणजे या सगळ्या कॉन्शियसनेस मध्ये मेंटल कॉन्शियसनेस, इमोशनल कॉन्शियसनेस, फिजिकल कॉन्शियसनेस, इद्रिक कॉन्शियसनेस, या सगळ्या कॉन्शियसनेस मध्ये असताना आपण असोनिया देही असतो. म्हणजे शरीरात असणं म्हणजे या सगळ्या कॉन्शियसनेस मध्ये प्रेझेंट असणं असं कन्सिडर केलेलं आहे. तर असोनिया देही देही उदासीन, निद्रित समान जागृतीत. म्हणजे काय की देहामध्ये राहूनही त्या सगळ्या मेंटल बॉडीच्या कॉन्शियसनेस पासून उदासीन असणं, म्हणजे रिॲक्ट न करणं, नो रिॲक्शन. उदासीन म्हणजे काय की कोणी काही बोललं मनात राग आला तर ती मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी, तिथे तिथे ती बॉडी रिॲक्ट करत असते. दरवेळेस फिजिकल बॉडी रिॲक्ट नाही करत. आपल्याला एखादी शेजारीण, मैत्रीण, नातेवाईक टोमणा मारतो कुठला तरी, आपण काही लगेच आपली फिजिकल बॉडी रिॲक्ट नाही करत, पण आपली कुठली बॉडी मग रिॲक्ट करते? आयदर हर्ट होणार असेल तर इमोशनल बॉडी रिॲक्ट करते की ह्यांना काय हे नेहमीच बोलतात, किंवा काहीतरी राग असं आहे का तुम्हाला मग उद्या कळेल, इमोशनल बॉडी. मेंटल बॉडी मध्ये जे काही थॉट्स घेऊन आपण बसणार की या मला बोलल्याच, आता मला हे कधी डोक्यातनं जाणार नाही, माझा अपमान झाला, मेंटल बॉडी इन्व्हॉल्व झाली, म्हणजे काय रिॲक्ट झाली. तर आणि इदरिक बॉडी म्हणजे काय, हा आपल्यासाठी नवीन शब्द आहे. इदरिक बॉडी, इदरिक बॉडीमध्ये चक्रास येतात आपले, आणि आपल्या सुषुम्ना वगैरे या नाड्या येतात ज्या विजिबल नाही आहेत. चक्रास म्हणजे अज्ञाचक्र, क्राऊन चक्र, सहस्त्रार, मूलाधार, ही जी सगळी चक्र आहेत आपली, अनाहत, विशुद्ध,
हे सगळी चक्र आहेत, विशुद्धी चक्र, ही सगळी चक्र इद्रिक बॉडीमध्ये येतात. आणि इडा, पिंगला, सुषुम्ना ही सगळी इद्रिक बॉडी आहे आपली. तर जे रिॲक्शन देईल ती बॉडीची इन्व्हॉल्वमेंट त्या सिच्युएशन मध्ये असते. आपण एवढं खोलात कधी जाऊन विचार नाही करत. आपल्याला वाटतं की आपण नुसतं चेहऱ्याने हसरं राहायचं, हा हा करायचं, राग मानून घ्यायचा नाही, पण आपली इमोशनल बॉडी रिॲक्ट करते, मेंटल बॉडी रिॲक्ट करते. आपण लक्षात ठेवतो. मग आपल्याला पुढच्या वेळेला सेम दुसऱ्या बरोबर झालं, आपल्या बरोबर रिकॉल होतं, पुन्हा त्याला आपल्याला आठवतं. म्हणजे काय की आपण ती पूर्ण शरीराने रिॲक्ट करतोय. पण इथे हा योगी उदासीन आहे सर्व देहांच्या बाबतीत. सर्व त्याचे देह आहेत, सर्व शरीर आहेत, प्रत्येक शरीराच्या रोलमध्ये तो उदासीन आहे, तो रिॲक्ट करत नाहीये. निद्रिता समान जागृतीत. म्हणजे आपण म्हणजे जागृतीत म्हणजे आपण झोपेत कसे असतो, आपण मेलेले नसतो, आपण जागेच असतो. झोपेत सुद्धा आपण जागे असतो. मग त्यावेळेला आपली बॉडी रिॲक्ट नसते करत. कोणी काही बोललं तर झोपेतला माणूस काही रिॲक्ट नाही करणार ना, त्याची मेंटल बॉडी करेल, इमोशनल बॉडी. त्यांनी जर ऐकलं असेल तर करेल. पण तिथे ती बॉडी रिॲक्ट नाही करत, पण जागृतीत मात्र ती करते. प्रत्येक लेयर रिॲक्ट करतो वेगळ्या वेगळ्या रिलेटेड सिच्युएशन मध्ये. पण हा उदासीन आहे पूर्णपणे. आणि अशी उदासीनता आपल्याकडनं, साधकाकडनं, गुरूंना अपेक्षित आहे किंवा परमात्मा श्रीकृष्णाला अपेक्षित आहे. असोनिया देही देही उदासीन निद्रित समान जागृतीत, तोची पार्था सिद्ध भला योगारूढ एस ऐसे हे उघड ओळख तू. असा जेव्हा असतो योगी, तो योगारूढ झालेला आहे. म्हणजे काय योग म्हणजे काय? मिलाप, मिळून येणं, एकत्रित येणं. कोणाशी एकत्रित यायचंय आपल्याला? योग साधायचा आहे. आत्म्याला परमात्म्याशी भेटवून द्यायचा आहे. भेटीचा योग घडवून आणायचा आहे. आणि त्या भेटीच्या योगासाठी आरूढ झालेला आहे, म्हणजे तयारीला लागलेला आहे. आरूढ होणं म्हणजे काय? घोड्यावर बसून जातो माणूस, तर तो तसा चढून पुढे तयारीला लागलेला, प्रवासाला लागलेला असा तो योगारूढ आहे. तोची पार्था सिद्ध भला योगारूढ ऐसे हे उघड ओळख तू. तू ओळखून जा. जेव्हा ह्या क्वालिटीज तुला त्या एखाद्या योगात दिसतात, तेव्हा तो योगारूढ म्हटलेला आहे, योगाला वर आरूढ झालेला आहे, असा आहे तो. पार्थ म्हणे देवा ऐकोनी हे बोल, वाटते नवल मज मोठे. तया योगारूढा ऐसे थोरपण, देई तरी कोण सांगे आता. आता पुढच्या लाईन्स खूप महत्वाच्या आहेत. मी हे का बोलतेय? कारण मला या लाईन्सना इंट्रोड्यूस माझ्या गुरूंनी केला. एकदा त्यांचं पत्र आलं मला. त्यांनी मला नुसतं लिहिलं होतं, उद्धरेत आत्मा आत्मानम आत्मानम अवसादयेत, याचा अभ्यास करा. मला माहिती आहे अवघड आहे, पण याचा अभ्यास तू कर. आता असं म्हटल्यानंतर त्या सुमारास माझा ह्याच ज्ञानेश्वरीचा अभ्यास चालू होता आणि भगवद्गीतेचा. वेगळी माझ्याकडे एक भगवद्गीता घरामध्ये आईला कोणीतरी गिफ्ट केली होती, तर ती होती माझ्याकडे. तर त्याचा अभ्यास चालू होता, त्यामुळे एवढं लक्षात आलं की हा भगवद्गीतेशी रिलेटेड कुठला तरी श्लोक आहे. आणि मग त्याचा अभ्यास अभंग ज्ञानेश्वरीच्या अभंगाच्या माध्यमातून आणि भगवद्गीतेत दिलेल्या मराठी अर्थातून त्याला रिलेट करून त्याचा अभ्यास सुरू झाला. आणि म्हणून अशा पद्धतीनं ही काही वाक्य माझ्या लाईफमध्ये प्रवेश केला यांनी. आणि इथून मला ही गोडी लागली. काही काही याच्यामध्ये पर्टिक्युलर मेसेजेस आहेत ह्याच्यामध्ये, भगवद्गीतेमध्ये, ते फार महत्वाचे आहेत. तया योगारूढा ऐसे थोरपण, देई तरी कोण सांगे आता. आता मला सांगा. त्याला आश्चर्य वाटलं, हे एवढे क्वालिटीज कशा काय त्या सिद्धामध्ये येतात किंवा योग्यामध्ये. आणि या योगारूढ होण्याला ह्याला एवढं पोटेन्शियल येतं कुठून? आणि कोण देतं त्याला? तेवढी तयारी कोण करून घेतं? त्याला एवढा मोठेपणा कोण देतं? एवढं तयारी कसं काय होते त्याची? तर तो कोण आहे? तर पुढे ते म्हटलंय, उद्धरेत आत्मा आत्मानम आत्मानमव साधयेत, आत्मैव यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मना. आता कोण देतय बरं? तव हासोनिया म्हणे नारायण, काय विलक्षण बोलणे. काय हे विचित्र बोलतो आहेस? पार्थाप आहे येथे अद्वैताच्या ठाई, द्यावे तरी काही कोणी कोणा. दृढ अविद्येने भ्रांती शय्येवरी,
जीव देहधारी झोपे जेव्हा, तेव्हा झोपे माझी भोगी तसे साचे जन्म मरणाचे दुष्ट स्वप्न. तर कोण देत हे महत्व? तर अद्वैताच्या ठाई. अद्वैत म्हणजे जो आतमध्ये बसलेला आहे तोच सर्वत्र आहे, तोच सर्व ठिकाणी मौजूद आहे, तोच तिथे प्रेझेंट आहे. जो आत आहे तोच बाहेर आहे आणि तोच सर्वत्र आहे, असं ते अद्वैत आहे. न वाटणं, द्वैता भाव न येणं, दुजा भाव म्हणजे दोन असल्याचा आभास न निर्माण होणं, ते अद्वैत आहे. म्हणजे सर्व ठिकाणी एकच, दुसरं काही आहेच नाही. दुसरा आत्मा नाही, मी आणि तुम्ही आपण वेगळे नाही, आपण एकच आहोत. आपल्यामध्ये तेच एक वैश्विक शक्ती, तोच परब्रह्मन आपल्यामध्ये जिवंत आहे. जो तुमच्या तिघांचौघांमध्ये आहे तोच माझ्यामध्ये आहे, तोच बाहेर आहे आणि तोच आतही आहे. असं ते अद्वैत म्हटलं जातं. अद्वैताची संकल्पना ही आहे. पार्थाप आहे येथे अद्वैताच्या ठाई, द्यावे तरी काही कोणी कोणा. कोण कोणाला देणार मग? द्वैतच नाहीये तिथे. तुम्ही आणि मी एक आहे, बाहेरचं आणि आतलं एक आहे. मग कोण कोणाची तयारी करून घेणार, हा मोठा प्रश्न आहे इथे. दृढ अविद्येने भ्रांती शय्येवरी जीव देहधारी झोपे जेव्हा. अविद्या म्हणजे काय? अज्ञान. अज्ञान काय आहे? की आपले जे भ्रम असतात, की मुळात मला काहीतरी नाव आहे, माझं काहीतरी व्यक्तिमत्व आहे, माझं काहीतरी पर्सनॅलिटी आहे, माझे चॉईसेस आहेत, माझ्या आवडीनिवडी आहेत. मला हे आवडतं, हे नाही आवडत, मला यांनी राग येतो बरं, मला हे चालत नाही बरं. हे जे सगळं आहे, दिस इज अविद्या. इग्नोरन्स. इंग्लिशमध्ये त्याला इग्नोरन्स म्हटलेलं आहे. अविद्या, अज्ञान. आणि हा सगळा भ्रम आहे दृढ अविद्येने. आणि ती अविद्या कशी दृढ झालेली का? अनंत जन्मापासून आपण ते सगळं कॅरी करतोय. स्वतःच्या अहंकाराला, ज्या शरीरात आपण राहतोय, ज्या घरामध्ये आपण टेम्पररीली आलेलो आहोत प्रवास करायला. पुन्हा सांगेन, आपला आत्मा प्रवासात आहे, आपण हे शरीर नाही, हे पक्क झालेलं पाहिजे. आपला हा प्रवासच आहे. आपण अनंत प्रवास करून आलो, पण त्या प्रवासामध्ये एक कॉन्सेप्ट आपला पक्का झालेला आहे, ते म्हणजे ज्या जन्मात आपण येतो ते शरीर म्हणजे मी, परिवार म्हणजे माझा, माझं हे नाव आहे, मला हे आवडतं, माझी ही पर्सनॅलिटी आहे आणि ही माझी आयडेंटिटी आहे. ही दृढ अविद्या. आता त्याच्यावर तो भ्रांती शय्येवरी जीव देहधारी झोपे जेव्हा. अशा अविद्येच्या भ्रांतीमध्ये, भ्रमामध्ये जो अखंड जीव झोपलेला आहे, अगदी मस्त, म्हणजे हिंदीत म्हणतात ना, घोडे बेच के सोया है, म्हणजे त्याला काही फरक नाही पडत, अगदी शांत निद्रेत आहे तो, अगदी दमदार झोपेत झोपलेला आहे. त्याला काही कशाची भीती नाही, शंका नाही, चिंता नाही, काही नाही. असे जीव देहधारी, म्हणजे जे देह धरून आहेत, ते असे भ्रमामध्ये झोपलेले असतात अनंत जन्म. तेव्हा झोपे माझी भोगी तसे साचे जन्म मरणाचे दुष्ट स्वप्न. आणि मग ते काय करतात? आता मी म्हातारा झालो, आता मी मरणार, मग मेल्यानंतर आता मी जन्मलो, आता मी मेलो, आता मी जन्मलो, असे अनेक झोपांमध्ये दुष्ट स्वप्न बघत राहतात. खरं तर आपण जन्मतही नाही आणि आपण मरतही नाही. कोण जन्मत आणि मरत? शरीर. आपण मरत नाही, आपण जन्मतही नाही, आपण कायम आहोत, कन्सिस्टंट आहोत. आपली एनर्जी आहे, डिव्हाइन एनर्जी आहे, जी अखंड आसमंतात सामावलेली आहे. आपण फक्त एक चादर ओढून घेतो तेव्हा आपला जन्म झाला म्हणतो, कारण आपण विजिबल होतो. गंमत ही आहे. आता गंमत सांगते. हे अनेकदा मी आपण यापूर्वी या सेशन्स मधनं ऐकलेलं आहे, की मृत्यू झाल्यानंतर तो आत्मा ऍस्ट्रल फील्ड मध्ये जातो, त्याच्यानंतर मेंटल फील्ड मध्ये जातो आणि तो तिथेच फिरत असतो. मग ही फील्ड्स जी आहेत, हे हे प्लेन जे आहेत, म्हणजे मेंटल प्लेन, ऍस्ट्रल प्लेन, सूक्ष्म म्हणजे सूक्ष्म शरीराने सूक्ष्म जगात फिरणं, हे कुठे दुसरीकडे नाही आहे. आपण म्हणतो वर गेला म्हणजे काय, वर काय, आपण ढगांकडे आकाशाकडे बोट करतो आणि आपण म्हणतो स्वर्गात गेले, खाली करून वर म्हणतो नरकात गेले. खाली वर असं काहीच नाहीये. सर्व आहे ते सगळीकडे सामावलेलं आहे, आपल्या इर्द गिर्द, आपल्या अवतीभोवती, अगदी आपल्या घरात सुद्धा ते ऍस्ट्रल फील्ड आहे. घाबरण्याची गोष्ट नाही, ही फॅक्ट आहे.
म्हणजे आपल्याला वाटतं आपलं घर आहे, चार भिंती आहेत, आपल्या घरात कोणीही येऊ शकत नाही. पण गंमत आणि रियालिटी ही आहे की ऍस्ट्रल फील्ड मध्ये, ऍस्ट्रल प्लेन मध्ये फिरत असलेल्या आत्म्यांना, सोल्सना भिंतीतनं सुद्धा पार करता येतं. ते इकडून तिकडे जाऊ शकतात, त्यांना दरवाजे लागत नाहीत, त्यांना काही, कारण ते सूक्ष्मांमध्ये आहेत, सूक्ष्म शक्तीमध्ये आहेत. आणि सूक्ष्म शक्ती कुठूनही बिटा 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 आपल्यासाठी आहेत. ग्रॉस ग्रॉस जड जगाचं ते सत्य आहे. वीट आहे, भिंत आहे, आणखीन काय पडदा आहे, हे सगळे आडोसा आहे, हे सगळं आपल्या जड जगाचं सत्य आहे. पण ऍस्ट्रल फील्ड मध्ये असं काही नसतं. त्यामुळे आपण ज्या जगात राहतो ह्याचं सुंदर वर्णन योग वसिष्ठामध्ये केलेलं आहे. लीलोपाख्यांमध्ये तुम्ही वाचू शकता. ह्याचं उत्तम वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे की कसं ते ऍस्ट्रल फील्ड मधनं ती लीलेला घेऊन जाते. आणि ती म्हणते की आता तर ती खिडकीतनच तिला घेऊन जाते, ती म्हणते आपण भिंतीतनं सुद्धा जाऊ शकतो, आपण कशातूनही आरपार जाऊ शकतो. तर आणि इंग्लिश वाचायचं असेल तर त्याच्यासाठी थिओसॉफिकल बुक्स आहेत. मेंटल बॉडी, ऍस्ट्रल बॉडी ही पुस्तकं आहेत. कॉझल बॉडी ही सगळी पुस्तकं आहेत आपली थिओसॉफिकल बुक्स इंग्लिशमध्ये. आणि ह्याच्यामध्ये वाचायचं असेल तर आपलं योग वसिष्ठामध्ये फार सुंदर वर्णन आहे या सगळ्या प्रकाराचं. तर असं आपण सगळे जन्म मरणाचे खोटी स्वप्न, दुष्ट म्हणजे खोटी, आणि दुष्ट का तर आपल्याला घाबरवतात म्हणून, आपण मेला, हा मेला, मग आपण त्याचं अगदी डोकं फोड करतो. माझे वडील गेले, माझा अमकं गेले, माझे नातेवाईक गेले, ह्याचे हे गेले हो, ते काय झालं हो, फार वाईट झालं हो, खूप जास्त पाला लावत राहतो. आणि मग त्याचं खूप दुःख बाळगणं, मग दुसऱ्यांना मेसेजेस करणं, खूप सारं चालतं आपल्या जगामध्ये माणसांच्या व्यवहारात. पण खरं तर हे सगळं दुष्ट स्वप्न आहे. कारण गेली ते शरीर आहे, जाळलं ते शरीर आहे. ते शरीर असं कपडे, जसं एखाद्याच एखाद्या मूवी मध्ये असतं ना, असं भूत भूत सारखं येतं आणि टपकन ते कपडे खाली पडून जातात, त्याच्या आतमध्ये काहीच नसतं. ऍक्च्युली तसं आहे आपलं. आपण हे शरीर असं टाकतो आणि आपला आत्मा त्यातनं निघून जातो. मग पुन्हा जेव्हा तो एखाद्या शरीराच्या आकारात घुसतो, गर्भधारणेच्या एका पर्टिक्युलर मंथ मध्ये सोल इन्कारनेट होतो, तेव्हा तो पुन्हा विजिबल होतो. मधल्या काळामध्ये तो इनविजिबल असतो, पण तो तिथेच असतो, तो इथेच असतो, या सृष्टीमध्येच असतो, या युनिवर्स मध्येच असतो. आणि म्हणून त्याच्यासाठी त्याला इथे म्हटलेलं आहे, तेव्हा झोपे माझी भोगी तसे साचे, जन्म मरणाचे दुष्ट स्वप्न. तर झोपेमध्ये अविद्येमुळे, गाढ झोपेमध्ये जन्मलो मेलो, जन्मलो मेलो ही दुष्ट स्वप्न बघत राहतो. ज्ञानाची जागृती येता अकस्मात, स्वप्न ते लोपत अवघेची. ज्याला हे ज्ञान झालं की मी मरत जळत पटत नसतो, पडत नसतो, तुटत नसतो, आणि मी कायम टिकणारा असा चेतन आत्मा आहे, आणि मी प्रकाश स्वरूप आहे, आणि मी कुठेही जात नाही, मी सर्वत्र सामावलेला आहे. ही झाली ज्ञानामुळे मिळणार जागृती, जागेपणा. आणि हे झाल्यानंतर जागृतीमध्ये स्वप्न असू शकत नाही. सिंपल आपला लॉ आहे हा, किंवा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे की जागा असताना आपल्याला स्वप्न नाही पडू शकत. तर त्यामुळे एकदा ज्ञानाने जागृती झाली की स्वप्न हे लोपूनच जातं, त्याचं इथे प्राकट्य होऊच शकत नाही. ऐशा रीती मग सर्वथा जी सत्य अनुभूती नित्य अस्तित्वाची. आणि अशी जागृती आल्यानंतर अत्यंत सत्य असलेली ही अनुभूती पक्की होते आपल्या अस्तित्वाची, की मी इथेच असतो आणि मी सर्वांमध्ये आहे. मी मेलो तरी बाजूच्या जिवंत व्यक्तींमध्येही मीच आहे, झाडापाना फुलांमध्ये पण मीच आहे, नदी, डोंगर, तलाव ह्याच्यातही मीच आहे, आणि या ऍटमॉस्फिअर मध्ये सुद्धा मीच आहे. चंद्र मी आहे, सूर्य मी आहे, तारे मी आहे, सर्व मीच आहे. मी कुठेही जात नाही. हे सत्य जेव्हा कळतं तेव्हा अस्तित्वाची जाणीव पक्की होते. धनंजयातीही स्वभावता येई, आपुल्याची ठाई आपणासी. आणि ही स्थिती कोणी देत नाही आपल्याला.
आपली आपल्यालाच येते. ती कशी येते मग? म्हणून या मिथ्या देहाभिमानाते साच ऐसे चित्ते मानून या. म्हणून देह अभिमानाला टाकून द्या. ते खोटेपणा आहे, त्याला काही अर्थ नाही. आपुला आपण जीव कैसा पाही करून या घेई घात येते. आता ही ओळख जी आहे आपली आपल्याला होणारी, ती कोण करून देतं? आत्म्याला जागृती होऊन तो स्वतः शहाणा होतो. त्याला कोणी करून द्यायचं नसतं. आपल्याला काही कोणी सांगून असं होण्यासारखं नाहीये की एखाद्याला सांगितलं इकडे मार्केटमध्ये दुकान आहे, हा तू जा, त्याला कळलं. इतकं सोपं नाहीये ते. अवेअरनेसनी येतं, अनुभवांनी येतं. ती अनुभूती घ्यावी लागते आणि त्याच्यासाठी काय टाकावं लागतं? देहाभिमान. देहाचा अभिमान. मी देहात आहे, हा देह म्हणजे मी आहे, मला हे आवडतं, हे जे काही आपण वर्तुळ निर्माण करतो त्या नावाभोवती आपल्या, ते वर्तुळाला छेदलं पाहिजे आणि त्याचा फुगा फोडला पाहिजे अभिमानाचा. आणि तेव्हा हे सगळं कळतं. हे कुठून कळतं? तर देहाभिमान सोडल्यानंतर आपोआप कळतं. आपुला आपण जीव कैसा पाही करून या घाई घेई घात येते. आणि ज्याला देहाभिमान सोडता येत नाही, तो कसा घात करून घेतो ते इथे पहा, असं तो सांगतोय. बंधुरात्मा बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जिता अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. करोनी विचार सोडावी अहंता व्हावे पंडुसुता सत्स्वरूप. जे खरं स्वरूप, सत्स्वरूपचा खाली अर्थ सांगितला की खरं स्वरूप काय आहे त्याच्याशी एकरूप व्हावं. आणि काय सोडावी? अहंकार, देहाचा अभिमान, मी, आय मी मायसेल्फ, जो कॉन्सेप्ट आहे त्याला सोडावं लागतं आणि मग स्वरूपाशी एकरूप. एकदा ते सोडलं की आतमध्ये आपणच आहोत, जे सर्वत्र आहोत, मीच ते आहे. अहम ब्रह्मास्मी, हे जे ब्रह्मवाक्य दिलेली आहेत तेच खरं आहे. तरी मग तेणे आपुले कल्याण साधिले आपण ऐसे होय. मग आपलं आपलं आपणच कल्याण केलं. आपल्याला खरं सांगायचं तर आपल्याला गुरुचं महत्व आपल्या जीवनात फार आहे. आपल्या स्पिरिच्युअलिटीमध्येच, इंडियन नाही, सगळीकडेच टीचर हा फार महत्वाचा आहे. अत्यंत महत्वाचा रोल आहे. पण गंमत म्हणजे गुरु काय करतात? गुरु आपल्याला आपलीच ओळख करून देतात. बाकी ते काहीच करत नाहीत. कुठलेही गुरु जादू करू शकत नाहीत. त्यांनाही त्यांच्या गुरूंनी अवेअरनेस दिलेला असतो फक्त. म्हणजे आता आपण करतो ना आपल्या मुलांना, आपली मुलं असतात ती चुका करत असतात, किंवा आपणही जेव्हा मुलं होतो लहान तेव्हा आपल्या आई वडिलांनी काय केलं? आपल्या आई वडिलांनी किंवा आपण आपल्या मुलांना फक्त अवेअरनेस देतो आणि रियालिटीची फक्त जाणीव देतो. आपण त्यांना सांगतो की हे असं केलं तर असं होईल आणि अमुक केलं तर तमुक होईल. चांगलं इकडे आहे, वाईट इकडे आहे. आपण फक्त त्यांना जाणीव करून देतो, फक्त दाखवतो की हे इथे आहे, ते तिथे आहे, मार्ग तू निवडायचा आहेस. हे एकदम परफेक्ट पॅरेंटिंग म्हणू शकते मी, म्हणजे मी तरी मानते असं. आपण त्यांना काही काय म्हणतो, फिडिंग करायचं नसतं, त्याच्याने ती पांगळी होतात. आपण त्यांना अवेअरनेस द्यायचा आणि स्वतःची बुद्धी डेव्हलप करायची त्यांची, की तुम्ही विचार करा, तू ठरव तुझ्यासाठी करेक्ट काय आहे. असं सांगितल्यानंतर मग ते मूल काय करतं? मग ते विचार करतं की खरंच आहे, हे असं आहे का, ते तसं आहे का. हा पण हा जो स्वभाव आहे हा लहान मुलामध्ये अगदी लहानपणापासून डेव्हलप करावा लागतो बरं. एकदा तो अहंकाराची आणि याची एक घडा बनला की मग फार अवघड जातं. माती जेव्हा ओली असते तेव्हाच त्याला आकार द्यावा लागतो. माती म्हणजे लहान मूल. ते जेव्हा कोवळं असतं त्याचं आतलं सिस्टम, तेव्हाच त्याला ही सवय लावावी लागते की जाऊन बस इथे 5 मिनिटं विचार कर. मी असं सांगायची मुलीला की तू तिथे जाऊन बस, हे 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 असं आहे आणि बसून विचार कर, तुझं तुला कळेल. असं जर त्यांना सवय लावली तर कदाचित ती मुलं विचार करतात आणि करतात बरं, अगदी मोठे पण करतात. असं जर सांगितलं तर लहानच पाहिजे असं नाही. पण तो अवेअरनेस जागृत करून द्यावा लागतो. प्रत्येक वेळेला आपण फिडिंग नाही करू शकत. मग असं केल्यानंतर मग विचाराने कळतं
की आपलं कल्याण कशात आहे, आपण कुठला पाथ निवडला पाहिजे. आणि हेच फक्त गुरु करत असतात. आपल्याला फक्त फटका चापटी देतात एक जेव्हा चुकतं तेव्हा, शब्दांनी किंवा अनुभवांनी किंवा ज्ञान देऊन ते सांगतात हे चुकलेलं आहे. मग बरोबर काय आहे मग ते आपण शोधतोच. डिसिपल्स गुरु हेच करतात. आत्मा स्वतः जागृत होतो आणि आत्मा स्वतःची उन्नती करून घेतो. आणि म्हणून तू स्वतःच तुझा मित्र आहेस आणि तू स्वतःच तुझा दुष्ट शत्रू आहेस, असं पुढच्या श्लोकात त्यांनी सांगितलेलं आहे. करोनी विचार सोडावी अहंता, व्हावे पंडुसुता सत्स्वरूप. अर्जुनाला ते सांगतायत की अहंकार सोडून दे आणि स्वरूपाशी एकरूप हो, तुझ्या खऱ्या स्वरूपाशी, परमात्मा स्वरूपाशी. तुझ्या आतमध्ये जो सूर्य आहे तो फक्त मी आहे असं तू म्हण आणि त्याच्याशी एकरूप हो. तरी मग त्याने आपुले कल्याण साधिले आपण ऐसे होय. आपोआप मग बाकीचं कल्याण आपोआप होतं. कारण गंमत अशी आहे, हे नुसतं बोलण्या बोलण्याने नाही बरोबर. म्हणजे जेव्हा आपण आत्मसूर्य आहोत असं जेव्हा आपण मानायला जरी लागतो ना, इमिजिएट आपली एनर्जी, बॉडीतली एनर्जी क्वालिटी चेंज व्हायला लागते. आपण ग्रॉस कडून सटल कडे जायला लागतो, जडाकडून सूक्ष्माकडे जायला लागतो. आणि ग्रॅज्युअली आपली, मी जेवढे देह म्हटले मगाशी, ते सगळ्या देहांची एनर्जी चेंज होते. आणि त्याच्यानंतर तो चेंजेस आपल्यामध्ये दिसायला, रिफ्लेक्ट व्हायला लागतात. म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये व्हिजिबल होण्यासाठी कॅरेक्टरिस्टिक्स स्पिरिच्युअलिटीची किंवा साधकाची, योग्याची, ती आपली पूर्ण सर्व देहांमध्ये त्या एनर्जीमध्ये चेंजेस यावे लागतात. नुसत्या बाहेरच्या, म्हणजे आपण नुसतं शरीर देहाला, बाहेरच्या फिजिकल बॉडीला जर पनिश केलं, नाही तू टीव्ही नाही बघायचा, नाही तू हे नाही करायचं, तू नुसतं बसून ओम 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 करत बस माळ हातात घेऊन, इट इज नॉट पॉसिबल. कारण त्याची मेंटल बॉडी तिसरंच काहीतरी काम करेल, इमोशनल बॉडी तिसरंच काहीतरी हे करत बसेल. असं झालं होतं, तसं झालं होतं, जुन्या मेमरीज आठवणं, दुसऱ्याला हेवा करणं, नावं ठेवणं, हे सगळं. म्हणजे जर बाकीचे इनर इनविजिबल बॉडीज ज्या आहेत त्या जर त्यांची कामं तिसरीच करत राहिले, तर ते फिजिकल बॉडीला तिथे पनिशमेंट देऊन बसवणं आणि देवाचं नाव घे असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही. आणि म्हणून सगळ्या बॉडीज मध्ये चेंजेस यावे लागतात. आणि ते चेंजेस म्हणजे एनर्जी लेवल, की ती एनर्जी लेवल चेंज व्हायला पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी आता ह्या अध्यायात अष्टांग योगामध्ये यम नियम सांगितलेले आहेत. व्हर्च्यूज म्हणजे कॅरेक्टर बिल्डिंग. ते कॅरेक्टर बिल्टअप करावं लागतं प्रॉपर, तेव्हा जाऊन ते सर्व देह बरोबर काम करतात, एकमेकांना कोऑपरेट करतात आणि कम्प्लीट एनर्जी, आपलं फील्ड, जे आपलं ऑरा म्हणतो आपण त्याला, ऑरा आणि आपलं एनर्जी बॉडीज, आपल्या मेरिडियन्स, आपले चक्रास, एनर्जी सेंटर्स, ते सगळे क्लीन होतात. आणि मग ते सायमल्टेनियसली बरोबर कामाला लागतात. आणि मग तिथे जरा आपण 5 मिनिटं जरी डोळे मिटून बसलो, ध्यान लागू शकतो. इतकी प्युरिफिकेशन तिथे पॉसिबल असतं. आणि म्हणून ते तादात्म्य जमतं. आणि पुढे तेच म्हटलंय, परिदेह साच मानोनिया रम्य, तेथेची तादात्म्य पावला तो. असं जेव्हा सगळ्या लेवलला सगळे जण एका लाईनीत येतात, अलाइनमेंट होते प्रॉपर, चक्रासची, मेरिडियन्सची, फिजिकल बॉडी, मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी, इद्रिक बॉडी, सगळे अलाइन झाल्यानंतर नुसता 1 मिनिट जरी आपण कुठेही बसा, आपलं ध्यान लागू शकतं. आपण चाहे मार्केटमध्ये गाडीत बसलो असू, नाही तर ट्रेन मध्ये बसलो असू, घरात 4 माणसं टीव्ही बघतात, आपण तिथे बसलो असू, तरी आपलं ध्यान लागू शकतं. आपलं उघड्या डोळ्यांनी सुद्धा ध्यान लागू शकतं. ध्यान म्हणजे काही कोनाड्यात जाऊन बसा, आवाज नाही आला पाहिजे, डोळे बंद पाहिजे, अंधार पाहिजे, असं काहीही नाहीये. आपले डोळे उघडे ठेवून सुद्धा आतमध्ये जाऊन ध्यान होऊ शकतं, पॉसिबल आहे. ह्याचं हे श्री एम म्हणून जे आहेत साऊथला, त्यांनी त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं होतं, शिकवलं होतं, की भागीरथीच्या इथे गंगेच्या काठावर बस, पाण्याकडे बघत ध्यान कर. हे त्यांच्या बोलण्यात सुद्धा आलेलं आहे. तर त्यामुळे ध्यान तादात्म्य पावायला 1 सेकंद लागत नाही, रमायला आतमध्ये. पण ही अलाइनमेंट आवश्यक आहे. आणि अलाइनमेंट
होते तेव्हाच ते क्षणभराचं ध्यान सुद्धा खूप सारी एनर्जी देऊन जातं. परिदेहसाचं मानोनिया रम्य तेथेची तादात्म्य पावला जो जाण पार्था कोश कीटकांच्या परी आपुलाची वैरी आपण तो. आणि म्हणून कोश कीटकाच्या प्रमाणे जसं तो कोशामध्ये कीटक आपल्यालाच वेढून घेतो ना, ते द्रव काढून धागे विणून आपणच आतमध्ये जाऊन बसतो, तसा मनुष्य स्वतःच्याच याच्यात गुरफटलेला असतो, त्याला कोणीही काहीही नुकसान करत नसतो. म्हणजे काय की आपण म्हणतो ना की अहो मला खूप वाटतं, माझी स्पिरिच्युअल इन्क्लिनेशन माझं खूप आहे, मला हे वाचावं वाटतं, मला संतांची पण अहो माझ्या फॅमिलीमध्ये एन्व्हायरमेंटच नाही. आमच्याकडे आमच्या सासूबाई असतात, त्या टीव्हीच बघत राहतात, आमचा नवरा हेच करत असतो, आमच्या घरात तेच असतं, आमचं अमकच असतं ढमकच असतं, आमचे शेजारीच आवाज करतात, आमचे वरचेच काहीतरी ठोकत राहतात. असं आपण काय करतो, बाहेर बाह्य जगाला दोषी मानतो. पण आपण त्या कोश कीटकाप्रमाणे आपण स्वतःलाच गुरफटून घेतलेलं आहे, या सगळे देहांना वेगळ्या वेगळ्या कामाला लावलेलं आहे. त्यामुळे अलाइनमेंट नसल्यामुळे आपणच आपले वैरी आहोत खरे तर. पण आपण ते न करता आपण बाह्य सिच्युएशनला ब्लेम करत राहतो. जाण पार्था कोश कीटकाच्या परी आपुलाची वैरी आपण तो. करण त्यासी कैसे प्राप्तीची अवेळे लागती डोहाळे अंधत्वाचे. एखादा करंटा म्हणजे मूर्ख मनुष्य, त्याला योग्य वेळेला आपण म्हणतो ना, अक्कल असं म्हणतात म्हणजे लोक, आपण सिरियल मध्ये वगैरे याच्यात बघ, अक्कल वाटली तेव्हा काय जाळी चाळणी घेऊन गेला होता का, असं म्हणतात. असं मी शब्द ऐकलेले आहेत. असं असं झालं म्हणजे ते, म्हणजे जेव्हा जे करायला पाहिजे ते न करता चुकीच्या वेळेला चुकीच्या गोष्टी. कारण त्यासी कैसे प्राप्तीची वेळ लागती डोहाळे अंधत्वाचे. असं ते नयन घेतसे झाकून मुके तो म्हणून वस्तू लावा. नको तेव्हा डोळे बंद करून घेतले, त्याला काही फायदा झाला नाही. काय देत होते, काय घ्यायचं होतं, सगळं राहून गेलं. मुके तो वस्तू म्हणून वस्तू लावा, किंवा कोणी जैसा भ्रमा माझी साच म्हणे माझा मीच हरवलो. आपणच आपल्याला सगळं नुकसान करून घेतो, ही अत्यंत खरी बात आहे. आपल्याला काहीही अधिकार नाही आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्या सोल्सना ब्लेम करायचा. आहे त्या परिस्थितीत सुद्धा आपण 5 मिनिटं का होईना आपले काढू शकतो. आपली गुफा आतमध्ये असली पाहिजे. आपली संन्यासी गुफा जी असते ना, ज्याच्यामध्ये साधना करतात, ती आतमध्ये असली पाहिजे. त्याच्या आतमध्ये पुटुक्कन जाऊन बसता आलं पाहिजे. ही प्रॅक्टिसची बात आहे. जेव्हा सगळे इकडे तिकडे जातात, 5 मिनिटं मिळतात ती उचला, अर्धा तास मिळाला, पण आजकालच्या जगामध्ये आत्ता सध्या करंट सिच्युएशन अशी आहे की आपला मोबाईलमध्येच वेळ जातो. मग जेव्हा सगळी कामं करून आपण बसतो, तेव्हा आयदर टीव्ही बघतो, आयदर मोबाईलवर, नाही तर फोन येतात, नाहीतर आपण काहीतरी विचार करत बसतो. असा प्रॉब्लेम होतो. म्हणजे काय तर आपल्याला वेळ मिळाला नाहीये का, तर नाही, असं काही नाहीये, वेळ मिळालेला आहे. आपल्या काही सतत 24 तास डोक्यावर कोणी बसलेलं नसतं. काही घरांमधनं असतात अशा रिस्पॉन्सिबिलिटी, अपवाद आहेत, पण तरीही तिथूनही वेळ निघू शकतो. मला पटतच नाही आपण दुसऱ्यांना ब्लेम करतो ते. किंवा कोणी जैसा भ्रमा माझी साच म्हणे माझा मीच हरवलो. नसतेची वेड घेऊन या दृढ कैसा आहे मूढ होऊन या. आणि म्हणून तो अशा भ्रमामध्ये स्वतःच जगत असतो. एरवी तो साच पूर्वीचाच आहे, परिबुद्धी नोहे तैसी त्याची. तो तोच आहे. म्हणजे जर ज्याला आतमधनं जागृती लाभली ज्ञानाची, तो मनुष्य तोच आहे. मग त्याला आधी का नसते जागृती लाभलेली? मग एकदम काहीतरी होतं आणि मग कसं काय सगळं साधनेची अवस्था येते, आणि कसं साधक बनतो, तो कसा योगी बनतो. म्हणजे काय की करण्यावर आहे. आपल्याला जोपर्यंत आपण लक्ष देत नाही, आपण ऍब्सॉर्ब करत नाही, आपण त्या अर्थांकडे जात नाही, त्या अर्थाला नीट स्टडी करत नाही, त्याला प्रॅक्टिस मध्ये आणत नाही, इम्प्लिमेंटेशन होत नाही त्याचं, तोपर्यंत ते सगळं अवघड आहे. आणि म्हणून वेड्यासारखे माणसं वागतात. वेड पांघरून पेडगावला गेल्यासारखं म्हणतात ते काहीतरी, तशी आपली अवस्था असते. बऱ्याच लोकांना मी बघितलं. म्हणजे आता इवन ही अभंग ज्ञानेश्वरी सुरू करतानाच
मला बऱ्याच माझ्या कॉन्टॅक्ट मधल्या मराठी लोकांना मी अ, कळवलं होतं की असं असं उपक्रम सुरू करतोय आपण. तर आधी होते म्हणजे काय माझ्या ह्याच्यामध्ये ते तर एक वाक्य मला कॉमन बऱ्याच ठिकाणी मिळालं. आम्ही वाचलंय अभंग ज्ञानेश्वरीचा अभ्यास आम्ही खूप केलाय. भगवद्गीतेचा अभ्यास आम्ही खूप केलाय. इकडे पारायण केलं तिकडे केलं. अरे पण कळलं किती, ऍप्लिकेशन झालं किती आणि बदल आला किती, तो महत्वाचा आहे. आपण भगवद्गीता जगली किती, ती महत्वाची आहे. संपूर्ण जगणं फार आवश्यक अवघड आहे. एका जन्मात तर ते अवघडच आहे. पण 1%, 5%, 10%, 20% काहीतरी तर चेंज आणलाय का? पण त्याला आपण पुस्तक मानतो. आपण जसं म्हणावं अरे हे नॉवेल मी वाचलंय, ही ही मूवी मी बघितली आहे, मग आपल्याला पुन्हा बघण्यात इंटरेस्ट नसतो किंवा पुन्हा तेच पुस्तक वाचण्यात इंटरेस्ट नसतो. कथा ती कादंबरी पुन्हा वाचण्यात इंटरेस्ट नसतो कारण ती मी वाचली आहे. हे काय कथा कादंबरी आहे का? पण असं लोक रिॲक्ट करतात. म्हणजे काय की मला हे सांगायचंय की ते आपल्याला आतपर्यंत ऍब्सॉर्ब झालं आहे का? आणि आत गेल्यानंतरच पाणी जोपर्यंत रूट पर्यंत जात नाही तेव्हाच तर वरचं झाड ग्रो होत नाही. त्याला फुलं येत नाहीत, मग फळं येत नाहीत. आणि एक एक सीझन, दुसरा सीझन, तिसरा सीझन, कित्येक सीझन ते फ्रुटिंग होत राहतं. ती ही पुढची साधनेचे बेनिफिट्स आहेत. पण एवढा विचार करतोय कोण? ऑब्विसली एरवी तो साच पूर्वीचाच आहे, परी बुद्धी नोहे तैसी त्याची. देखे स्वप्ना माझी लागोनी या घाय, मरेली मरेल की काय कोणी साच. आपण होतं ना स्वप्न पडलं एखाद्याला तर तो हो 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 करत उठतो आणि अरे बापरे, मला तर वाटलं माझा ऍक्सिडेंटच झाला आणि मी मेलो. अरे बरं झालं मी जिंदा आहे, मी जगलोय अजून. आणि मग हायसं वाटतं. तसं झालं ते स्वप्नामध्येच मेलो, स्वप्नामध्येच लागलं, स्वप्नामध्ये ह्याला ह्याला झालं त्याला ते झालं. खरी सत्यता काय आहे ती महत्वाची. टांगली नलिका उलटती फिरे, जैसी अंगभारे पोपटाच्या. तेव्हा तेणे जावे उडोनिया देखा, परी मनीशंका बाळगोनी. इतकं सुंदर उदाहरण दिलेलं आहे. मला तर हे असं इतकं कोरलं गेलं होतं त्यावेळेला. तरुण वयामध्ये जेव्हा हे वाचलं होतं की पोपटाने जेव्हा तो फांदीला किंवा नळीला पकडून पोपट पिंजऱ्यामध्ये उलटा होतो, त्याचा शरीराच्या भारामुळे तो असा उलटा लटकतो. मग त्याने ते मी ओरडावं का की मी उलटा पडलो, मी लटकलो, मी लटकलो, मला सोडवा, मला सोडवा, मी उडू नाही शकत आहे, मी इथे पकडला गेलोय, चकडला गेलोय. कुठेतरी दुसरीकडे हा सेम हे मी वेगळ्या पद्धतीने आय थिंक बघितला होता. रामाच्या रामायणामध्ये टीव्हीवर बहुतेक ते मायथॉलॉजिकल सिरियल्स मध्ये त्याच्यात असं दाखवलंय की ते वनामध्ये गेलेले असतात दोघ जण. लग्नाच्या आधी रामाच्या का नंतरच्या वनवासात ते मला आठवत नाही एक्झॅक्टली. त्याच्यात असं दाखवलंय की एक पक्षी अडकलेला दाखवलाय त्यांनी, ग्राफिक बनवलेलं होतं झाडीमध्ये. त्या वेल असतात ना त्याच्यामध्ये एक पक्षी असा उलटा अडकून पडलेला असतो आणि फटफट 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 करत असतो पण त्याला ते सुटता येत नसतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलंय की नुसतं तो त्याचे पाय त्याचे ते सोडवतो ज्याला त्यांनी त्यांनी पकडलेलं आहे फांदीला. म्हणजे काय की आता पक्षाला तर विंग्स असतात, विंग्स. आपल्याला हात पाय दिलेत, त्यांना विंग्स दिलेत. खूप एनर्जी स्ट्रेंथ असते त्या विंग्स मध्ये, पंखांमध्ये. तर तो कधीही फटकन उडू शकतो पक्षी. त्याला काही असं अडकण्यासारखं काही नसतं. म्हणजे जर जाळ्यात अडकला तरच नाही उडू शकत. पण जेव्हा फांदीवर बसलेला असतो तर त्याने नुसतं ओरडण्यात काही अर्थ नाही. त्याचा जर तोल गेला आणि पडला तर त्याच्याकडे तर पंख आहेत ना, ती विस्तारल्यानंतर तो उडू शकतो. त्याच्याकडे ती स्ट्रेंथ आहे, त्याला ते टॅलेंट दिलेलं आहे, त्याच्यात ती एनर्जी आहे. मग तरीही त्याने उलट का पडून राहावं की मी लटकलोय, मी अडकलोय, मी मरणार आहे आता. अशी ऍक्च्युली माणसाची अवस्था असते. वायामान पिळी हृदय आवळी, धरोनी ती नळी चवड्यात. जे स्वतःच त्याने ती नळी पायाने धरून ठेवलेली आहे आणि तो नुसता हृदय आवळून
काय ते क्याव क्याव ट्याव ट्याव करतोय की मी आता मरणार. पण त्याला एवढं कळत नाहीये की त्यांनी ते पंख हात असे सोडले नळीचे, दोन पाय, तर त्याच्याकडे विंग्स आहेत, त्याच्याकडे बळकट पंख आहेत, तो उडू शकतो, तो सुटू शकतो. श्रमोनिया म्हणे, बांधलो मी स्पष्ट, न सापडे वाट सुटावया. आता वाटेल की हे ऍप्लिकेशन कसं होईल आपल्या लाईफमध्ये. आता ह्याचं उदाहरण ना मी माझ्या लाईफमध्ये बऱ्याच जणांशी बोलताना हे वाचलेलं असल्यामुळे मला नेहमी सुचलंय आणि मी माझ्या स्वतःवर पण अप्लाय केलेलं आहे याला. तर ह्या उदाहरणाचं आपल्या जीवनावरनं फार जास्त चपकल बसतं हे. काय होतं, आपण दरवेळेस परिस्थितीत अडकलो अशी मनुष्याची कल्पना असते, कुठलीही परिस्थिती असू दे, नोकरीत असू दे. म्हणजे आता नोकरीमध्ये उगीचच माणसं हे करत राहतात, मला फार त्रास होतोय, फार त्रास. अरे सोड मग, नोकरी सोड, दुसरीकडे बघ, दुसरीकडे जा. नाही, ही घराजवळ आहे, हे सोपं आहे, इथे पॅकेज चांगलं आहे, मग ते सुट्ट्या मिळतात, मला पाहिजे तसे सवलतीप्रमाणे काम करता येतं. म्हणजे काय की तूच हिशोब लावतोयस ना, मग ओरडू पण नको. अगदी हे उदाहरण मला बऱ्याच ठिकाणी अप्लाय होताना दिसतं. आपल्या घरांमधनं आपले प्रॉब्लेम्स आपण धरून ठेवलेले असतात स्वतःच ते, आणि स्वतःच त्याला क्रिटिसाइज करत असतो, स्वतःच त्याला सोल्युशन देत असतो, पण आपण काही ती नळी सोडत नाही, उडत नाही. तेवढं धमकच आपल्यात नसते. आपण ती धमक म्हणण्यापेक्षा इफ आपण ट्राय करणं, प्रयत्नच करून बघत नाही. हे खूप वेळा खूप लोकांच्या सिच्युएशन मध्ये मी बघितलेलं आहे. म्हणजे या तर तुम्ही चुपचाप नोकरी करा, या तर तुम्ही सिच्युएशनला फेस करा, या तर तुम्ही जसं आहे तसं ऍक्सेप्टन्स, आणि नाही जास्त त्रास होतोय तर रिलीज युअर सेल्फ इमिजिएटली, लॉजिकल थिंकिंग करून रिलीज करा. आता घरामध्ये सुद्धा म्हणजे आपण काही परिवाराला सोडून तोडून निघून जाणार नसतो. आपण परिवारात राहणारी माणसं आहोत, आपल्याला प्रपंच करायचा आहे आणि मग परमार्थ साधायचा आहे. अगदी सिंपल आहे. म्हणजे काय, आपण खूप टोकाची ऍक्शन तर घेणार नाहीये, पण तरी त्याच्यात डिसिप्लिन आणून आपले पाय सोडवून घेणं तर आपल्याला जमतं. आपण डिसिप्लिन लावावा फॅमिलीला, आपण काहीतरी नियम लावावेत तिथे, आपण तिथे काहीतरी दुसरं सोल्युशन काढावं आणि आपल्याला स्वतःला काही काळापुरतं त्या सिच्युएशन मधनं रिलीज करावं. हे सर्व आपल्या हातात असतं. तरी आपण वायामान पिळी हृदय आवळी धरोनी ती नळी चवड्यात श्रमोनिया म्हणे, बांधलो मी स्पष्ट, न सापडे वाट सुटावया. आपण नुसते सगळ्या सिच्युएशनला, कॉन्सिक्वेन्सेसला, लोकांना, फॅमिलीला नावं ठेवत राहतो, सोसायटीला, काही म्हणा, जिथे असाल अडकलेले तिथे. पण तुम्ही सुटू शकता. ते अगदी सर्व सिच्युएशन मध्ये हे ऍप्लिकेशन होतं या एक्झाम्पलचं. मी बराच याच्यावर विचार केलेला आहे, खूप ऑब्झर्वेशन केलेलं आहे, आणि मी स्वतःवरही नेहमी बघते. काही मी पक्षाप्रमाणे हे तर नाही करत आहे, मी तर नळी सोडू शकते का. हा, काही ठिकाणी जाणवतं की नाही, आपण नळी पकडलेलीच नाही, आपण सापडलेलो आहोत. मग कीप पेशन्स, वेट अँड वॉच. हे तिथे लागू होतं जिथे आपल्याला कळलेलं आहे की मी नळी पकडलेली नाही, मी कुठल्याही सिच्युएशनला, माणसाला, घटनेला धरून ठेवलेलं नाही. मी धरून ठेवलेलं नाही आणि तरीही आपण अडकलेलो असू, तर मग मात्र वेट अँड वॉच आणि कीप पेशन्स. ह्याच्याशिवाय दुसरं सोल्युशन नाही. कधी कधी तशी वेळ पण येते, नाही असं नाही, नक्कीच येते. मग तिथे मात्र कन्फर्म करावं की काही आपण असतं नाही सगळं आवळून बसलोय, पाय आपले हात पाय. ते एकदा कन्फर्म झाल्यानंतर तरी पण फसले पण असेल, अडकल्यासारखं असेल, मग मात्र परिस्थितीचं कारण असतं आणि त्याच्यासाठी वेळ हा उत्तम उपाय असतो. तो काही पर्टिक्युलर वेळ गेल्याशिवाय, आल्याशिवाय कधी काही गोष्टी पुढे सरकत नाहीत. मग तिथे वेट अँड वॉच अँड कीप पेशन्स. सिंपल आहे. पण बऱ्याचदा आपणच सगळं आवळून हातात धरलेलं असतं आणि आपण सोडायला तयार नसतो. मग तिथे काय काम करत असतं, अति माया, किंवा अति लोभ, किंवा अति हावरेपणा, किंवा अति काय म्हणतात ना, एखादं आपल्याला बिलकुल सोडायचंच नसतं, ओरडायचं पण नसतं. विचित्र अवस्था. हे आहे, ही फॅक्ट आहे. अशा कल्पनेच्या खोड्या माझी पडे,
मोकळे चवडे गोवी घट्ट. हात मोकळे असतात, तेच घट्ट धरून बसलाय. मग जरी अर्धा तोडीला तयासी थरी नलिकेसी सोडीना तो. हा जो हेकटपणा हट्टीपणाच आहे, मग त्याला कापला अर्धा तरी तो काही नळी नाही सोडणार पायातली. त्याला कळतंय की आपण उडू शकतो, स्वतःच नळी धरून ओरडत बसलेला आहे. ऐसा काजे विण गुंतला आपण, तया दुजे कोण बांधी काय. अशा बांधला गेलेल्याला कोण दुसरं बांधताय इथे, आणि कोण कोणाला सोडवतंय. सिंपल आहे. तू स्वतःच बांधला जातोयस, सुटला असतं तू स्वतःच, तुला स्वतःला सोडवतो आहेस. आणि ह्या ह्याच्यावर पुढचा श्लोक आहे. म्हणून संकल्प जेणे वाढविला, वैरी तो आपुला आपणची. देव म्हणे दुजा तोची आत्मज्ञानी, की तो मिथ्या मानी देहा लागी. हे अडकवणारा आणि सोडणारा कोण आहे? तो स्वतःच आहे. आणि जो हे करत नाही तो स्वतःचाच वैरी आहे, असं त्यांनी स्पष्ट श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे आपल्याला. म्हणून ही संकल्प जेणे वाढविला, वैरी तो आपुला आपणची. संकल्प वाढवणं म्हणजे काय? की सगळ्या गोष्टींचं जरूरत नसताना आवश्यकतेपेक्षा जास्त महत्व वाढवणं. काय ना, डिसर्नमेंट हवी प्रत्येक गोष्टीमध्ये. प्रपंच करायचा आहे, पण तिथे डिसर्नमेंट म्हणजे विवेकाची जोडी हवी, सतत हवी, सतत हवी. प्रत्येक श्वासाला विवेक हवा. विवेकाशिवाय काही खरं नाही. देव म्हणे दुजा तोची आत्मज्ञानी, की तो मिथ्या मानी देहा लागी. जितात्मना प्रशांतस्य परमात्मा समाहिता, शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयो. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कुटस्थो विजितेंद्रिया, युक्त इत्युच्यते योगी समलोष्टा श्मकांचन. आपण हा घ्यायचा आहे का श्लोक, का डिस्कस करायचंय? 5:30 वाजले. कारण आज जरा माझ्यामुळे थोडं टाइम आपलं हे झालंय. वृषाली माझ्या साईडने तरी कंटिन्यू करू शकतो पुढचा श्लोक. छान आहे भूक ना, काही लागली जरा. प्रॉब्लेम नाही ना? हो हो. हा, कारण आपलं एक तर लागली आहे कंटिन्युटी. ठीक आहे. झाली मनोबुद्धी तयाची स्वाधीन, वासना निमोन गेल्या सर्व. म्हणून तयासी परमात्मा पाही, दूर कोठे नाही पलीकडे. टाकीता काढून सोन्यातील हिण, उत्तम सुवर्ण तेची होय. तैशा परिपार्था लोपता संकल्प, जीव ब्रह्मरूप स्वभावेची. आता त्यांनी म्हणलंय की आत्मज्ञानी, मग वरचं जे उदाहरण आहे ते सगळं झोपेमध्ये असलेल्या व्यक्तीचं आहे, ज्यांनी देहाला सर्वस्व मानलेलं आहे आणि आरडाओरडा करत राहणं त्यांनी निवडलेलं आहे. पण आत्मज्ञानी काय करतो? सगळ्यात पहिले देहाभिमानालाच कापतो. जिथे रूट कॉज आहे त्यालाच त्यांनी कापलेला आहे. आणि मग पुढे काय आहे? त्याची बुद्धी, मनोबुद्धी झाली, मनोबुद्धी तयाची स्वाधीन, वासना निमोन गेल्या सर्व. आणि मग ज्यांनी देहालाच पूर्णपणे कापून टाकलेलं आहे, पहिलं रूटच काढून टाकलेलं आहे, मग त्याची बुद्धी, मनाची स्थिती आणि बुद्धी ही कशी आहे? स्वाधीन आहे. म्हणजे काय? विवेक जागृत झालेला आहे. नीर क्षीर विवेक बुद्धी, डिसर्नमेंट तिथे अगदी पूर्णपणे आहे आणि ती सगळे निर्णय घेते. वासना निमोन गेल्या सर्व. आणि डिसर्नमेंट जिथे असते, जिथे विवेक जागृत असतो, तिथे वासनेचं प्रभुत्व निश्चित नसतं. कारण विवेक तेव्हा चमकदार एखाद्या ताजप्रमाणे साधकाच्या डोक्यावर असतो. तो कोणालाही पुढे येऊ देत नाही, वासनांना ना इंद्रियांना. तिथे सगळी शमलेलीच असतात. आणि म्हणून तिथे तशी अवस्था आहे की वासना निमोन गेल्या सर्व, त्या सर्व शांत झालेल्या आहेत. तिथे कुठलाही गोंधळ नाहीये, कोणीही आवाज करू शकत नाही. सगळे डिसिप्लिन आलेलं आहे त्यांच्या याच्यामध्ये. जेव्हा ज्याचं काम असेल तेव्हाच इंद्रिय आणि वासना काम करणार. ते ठरवणारा कोण आहे? योगारूढ. जो आरूढ झालेला आहे तो योगी ठरवेल, त्याचा आत्मा ठरवेल. आत्मारूढ व्यक्ती ठरवेल की कुठल्या इंद्रियांनी कधी काम करायचं. म्हणून तयासी परमात्मा पाही, दूर कोठे नाही पलीकडे. आणि मग अशा योग्याला परमात्मा काही इकडे आहे, तिकडे आहे, ह्याच्यात आहे, त्याच्यात आहे, आतमध्ये आहे आणि बाहेरही आहे.
इतकं सिंपल होऊन जातं त्याला. कारण त्याला कळलेलं आहे, आत्मज्ञान झालेलं आहे की मी आत्मा आहे. ह्याच्या नंतरची स्टेज त्याची आहे की मी काही सामान्य नाही आहे, म्हणजे मीच परब्रह्म आहे. आणि मीच बाहेर पण आहे आणि आतही आहे, कारण सगळेच विशेष आहेत आणि सगळेच त्याचा अंश आहे, म्हणजे आत बाहेर सगळं एकच आहे. हे शहाणपण त्याला आलेलं असतं. टाकीता काढोन सोन्यातील हीण उत्तम सुवर्ण तेची होय. सोन्यामध्ये घाण असते, ती काढून टाकल्यानंतर उत्तम चमकदार असं पिवळं धम्म सोनं असतं, अगदी प्युअर फॉर्म मध्ये. ते ते सोनं तो बनलेला आहे की घाण काढून टाकलेली आहे. आणि ती कशी काढलेली आहे, तावून सुलाखून निघालेलं आहे. ते सगळ्याला तापवून निघालेलं आहे, तपस्या झालेली आहे त्याची. तैशा परी पार्था लोपता संकल्प जीव ब्रह्मरूप स्वभावेची. तिथे संकल्प सगळे मिटलेले आहेत. मी असं करीन, मी तसं करीन, तसं करीन. जो असा साधक आहे तो प्रेझेन्स मध्ये जगतो. संकल्प सोडणं म्हणजे काय? प्रेझेन्स मध्ये जगणं. टुडे, प्रेझेंट, आत्तामध्ये जगणं. आत्ता काय चालू आहे त्याच्यात 100% टाकणं. मग आता थोड्या वेळाने माझं हे आहे, मग मी हे करेन. आता आपण इथे बसलो, आता इथे लक्ष द्यायचंय. मग संध्याकाळ सकाळी काही लोक सकाळी जेवत असतात आणि म्हणतात, संध्याकाळी काय स्वयंपाक करायचं? अरे बाबा आता जेव, आता तर खा. आताच तर खाऊन टेस्ट एन्जॉय कर, त्या फूडला एन्जॉय कर, ते ऍब्सॉर्ब होऊ दे, त्याला काम करू दे. संध्याकाळचा स्वयंपाक, संध्याकाळचं जेवण, संध्याकाळची पार्टी संध्याकाळी बघू. आत्ताच काय? आत्ता बघ काय आहे ते समोर. प्रेझेन्स मध्ये जगणं म्हणजे संकल्पाशिवाय जगणं. अगदी सिंपल भाषेत सांगते. संकल्प करणं म्हणजे काय? अगदी 15 मिनिटानंतर सुद्धा काय करीन हा संकल्प झाला. ठरवणं, प्लॅनिंग करणं. प्लॅनिंग आवश्यक आहे, ऑब्विसली प्लॅनिंग हवं. पण काही लोक खूप जास्त प्लॅनिंगच करत असतात. मला नाही माहिती, मला फार अवघड जातं. मी अक्षरशः मला नाही जमत. मी प्लॅनिंगच करू शकत नाही. लोक ठरवतात ना, सगळेजण तिकडे जाऊ, या महिन्यात आपण तिकडे ट्रिपला जाऊ. मी म्हणेन ते मला असं वाटतं, बापरे त्या महिन्यात तेव्हा काय असेल ते सगळं मी आता कसं ठरवू? 4 महिन्यानंतर, 2 महिने, 1 महिन्यानंतर काय ठरवायचं ते मी आता नाही ठरवू शकत. इतकी जास्त सवय झाली की आता काय आहे. आणि ह्याच्यामध्ये ना अवघड नाही आहे, सोपं आहे. कारण काय असतं, खूप सिंपल सांगते मी की जे घडायचं असतं ते घडणार आहे. जे नसतं घडणार ना ते घडतच नाही. त्याला आपण किती पण प्रयत्न करा. म्हणून जो संकल्प आहे तो आत्ताचाच असला पाहिजे की आता मी जे काम करायला घेतलंय ते मी पूर्ण एनर्जी वापरून करणार. हा संकल्प आहे. मग आता थोड्या वेळाने समजा माझं एखादं दुसरं काम आहे, पण तेवढ्यात महत्वाचा एखादा फोन आला, एखादी हिलिंग आली, मग माझा तो संकल्प होणार आहे का? नाही. त्याच्यापेक्षा एखाद्याचा जीव महत्वाचा असेल तर मला ते काम केलं पाहिजे. म्हणजे गेला ना तो संकल्प पुढचा. असं इतकं लॉजिकली मी त्याला रिलेट करते आणि जगते. प्लॅनिंग कसं हवं? रफ प्लॅन हवं. रफ प्लॅनिंग हवं. आणि मग त्याला फायनल प्रेझेंट मध्ये करायचं. आत्ता काय आहे त्याच्यात करायचं. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलेलं आहे, तथा तैशा परिपार्था लोपता संकल्प जीव ब्रह्मरूप स्वभावेची. मग तो ब्रह्म अखंड ब्रह्मतत्वातच असल्यासारखा आहे. कारण ब्रह्म हे प्रेझेंट मध्ये आहे, ना पास्ट मध्ये आहे ना फ्युचर मध्ये आहे. ते प्रेझेंट मध्ये आहे, ते आत्ता मध्ये आहे. घटाचा आकार नाहीसा होताच तयातील साच आकाश जे. तया महाकाशी जैसे मिळायास न लागे जायास तुझ्या ठाई. हे उदाहरण ना, घटाकाश आणि मदाकाश, हे उदाहरणही माझ्या जीवनात फार तरुणपणी आलं. एक ना वाराणसीचे योगी होते, त्यांना परमहंस काहीतरी अखंडानंद समथिंग, आणि संस्कार चॅनलवर ते यायचे. 15 मिनिटं फक्त ते त्यांचं स्पिरिच्युअल काहीतरी डिस्कशन असायचं त्यांचं. तर त्यावेळेला मी ऐकायचं, तेव्हा हे ते उदाहरण द्यायचं की घट आहे, म्हणजे एखादं मडकं आहे मातीचं, त्याच्या आतमध्ये पण आकाश आहे. आकाश म्हणजे स्पेस, आणि त्याच्या बाहेरही स्पेस आहे. मग घटातल्या आकारात घडामधली स्पेस जी आहे ती घटाकाश, म्हणजे त्याच्या आकाराचा आकाश. आणि बाहेरचा आहे मदाकाश.
पण जेव्हा तो घट असा समजा हातातनं फुटला, पडला, मग त्या घटाकाशाचं काय झालं? काही नाही झालं. ते बाहेरच्या आकाशात ती स्पेस मिक्स झाली, एकरूप झाली. अगदी सेम एक्झाम्पल आपल्या शरीराचं आहे, जे मी मगाशी पण दिलं होतं, की हे पांघरून पडून गेलं तर हे कुठे जाणार आहे? बाहेर मध्ये ऍब्सॉर्ब होणार आहे. जे आत आहे ते बाहेरच्यात ऍब्सॉर्ब होणार आहे, आणि बाहेर आहे तेच आतमध्ये जाणार आहे. मग तुम्ही म्हणाल की नॅचरल एक कॉन्सेप्ट येईल की मग ऍस्ट्रल वर्ल्ड मध्ये कोण फिरत असतं? तर ती वासना फिरत असते. आणि म्हणून स्पिरिच्युअल प्रोग्रेस हा फार लंबा रस्ता आहे. त्याचं कारण असं, ऍस्ट्रल फील्ड मध्ये, ऍस्ट्रल बॉडीमध्ये ती आपली सोल नावाची एनर्जी शिफ्ट होते. आता काय असतं, आपण जगत असतो तेव्हा खूप प्रकारचे फिलिंग्स असतात आपले, इमोशन्स, इमोशनल बॉडी. ऍस्ट्रल बॉडीला दुसरं नाव आहे इमोशनल बॉडी. जेवढ्या केवढ्या आपण जन्मभराच्या इमोशन्स असतात आपल्या, आणि रिकरिंग इमोशन्स किंवा पॉवरफुल इमोशन्स, त्या सगळ्या इमोशनल बॉडीमध्ये असतात. आणि थॉट्स आपले जे असतात, विचार आपले जे असतात, ते मेंटल बॉडीमध्ये असतात. मग जो प्रकाश आहे आत्मरूप, तो शरीर सोडल्यानंतर त्या इमोशनल बॉडीमध्ये जातो. तो मिळू नाही शकत. मिळतो कोणाचा? घटाकाशचा मदाकाश कधी होईल? त्या इमोशनल बॉडी पण तेवढ्याच ट्रान्सपरंट अँड सटल झालेल्या असतील. त्यांच्यामध्ये राहण्यासारखं काही नसेल. का राहावं लागतं? मागेही मी सांगितलंय, राहावं याच्यासाठी लागतं कारण त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात पर्जिंग. तुम्ही जर मूवी बघितली, काय लिव्हिंग विथ द गॉड्स असं काहीतरी एक मूवी आहे, मी शेअर करीन हवं नाव त्याचं. त्याच्यामध्ये मृत्यूनंतर कसे तर पर्जिंग होतं. पर्जिंग म्हणजे काय? अल्टिमेटली आपण जे जगलेलो असतो ना जन्मभर, एक आता समजा मी लीना म्हणून जन्माला आले, त्या जन्मापासून मरेपर्यंत माझ्या इमोशनल बॉडीमध्ये जो काही प्रपंच मी केलेला असेल, तो सगळा मला नंतर पुन्हा एकदा भोगावा लागतो, आणि त्याला न्यूट्रलाइज करत जावं लागतं. त्याला पर्जिंग म्हणतात. आणि त्याच्यानंतर मेंटल बॉडी. तर तो जर्नीज असतो सोलचा. आणि म्हणून प्युरिफिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला प्युरिफिकेशन केलं तर कमीत कमी प्रमाणात आतमध्ये घाण राहते त्या बॉडीज मध्ये, देहांमध्ये. आणि मग ती स्टेज फास्ट शिफ्ट होऊन सोल फायनली बाहेरच्या आकाशात मिक्स होतो, म्हणजे परब्रह्मात मिक्स होतो, एकरूप होतो. ही स्थिती फार उच्च स्थिती आहे, अत्यंत मोठी. आणि त्याच्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतात. तर हे आहे ते, घटाचा आकार नाही. शेवटचे 2 वाक्य जरा प्लीज रिपीट करा. तुमचा मध्येच पॉज झाला होता हा, ते ऑडिओ आणि ऍक्च्युली नेटवर्कचा मला मेसेज आलाय ते. कुठपर्यंत ऐकलं होतं? बॉडी इथपर्यंत येऊन थांबलं होतं. हा, म्हणून ती आपण प्युरिफिकेशन करत राहायचं, जेणेकरून इथून निघाल्यानंतर पटकन ते ऍब्सॉर्ब झालं पाहिजे किंवा मिक्सअप झालं पाहिजे सुप्रीम परब्रह्मशी. ऑब्विसली त्याच्यासाठी फार जन्म घ्यावे लागतात, आणि ती प्रोसेस आहे, ते आपल्या इच्छेवर नाही आहे. म्हणून प्रेझेंट मध्ये जगणं हाच एक उत्तम किल्ली आहे, ती कुलपाची, की आत्तामध्ये जगणं. जगलं की होतं काय? इमोशनल बॉडीमध्ये खूप काही क्रिएट होत नाही, मेंटल बॉडीमध्ये क्रिएशन्स होत नाहीत, आणि म्हणून आपलं ते पुढचं सगळं जंगल बनत नाही. आणि म्हणून संत सुद्धा आपल्याला प्रेझेंट मध्ये जगायला शिकवतात. आणि म्हणून इथे म्हटलं आहे, घटाचा आकार नाहीसा होताच, तयातीलसाच आकाश जे, तया महाकाशी जैसे मिळायास, न लागे जायास तुझ्या ठाई. कुठे काही काही व्याप करावा लागत नाही, आपोआप ते घट फुटला की ते आकाश बाहेरच्या आकाशाशी मिळते, ती स्पेस एकत्र होऊन जाते. इतकं सोपं आहे. तैसी मिथ्या देह अहंता सकळ, जयाची समूळ नष्ट झाली. मग तिथे काय, कसं काय नष्ट झालंय? तर देहाचं त्या माठाचं माठ, मी माठ आहे, मी अमुक आकाराचा आहे, मी अमुक मातीचा आहे, ही अहंताच नाहीये तिथे. फुटला, संपलं, मिक्स झालं.
इतकं इझी आहे. पण ते आपल्या बरोबर आपल्याला अप्लाय करताना फार कठीण जातं. कारण आपण खूप सारा प्रपंच रंगवत असतो आपल्या एनर्जी बॉडीज मध्ये. एनर्जी बॉडीज म्हणजे याच ज्या इमोशनल बॉडी, मेंटल बॉडी, ज्या मी सतत दरवेळेस सांगत असते, उल्लेख करत असते. तैसी मिथ्या देह अहंता सकळ जयाची समूळ नष्ट झाली. परब्रह्म रूप तो तरी आधीच भरल असे साच सर्वा ठाई. आत बाहेर एकच आहे. अशी ती अवस्था हळूहळू यायला लागते. पार्थापाहे सूर्य जया मार्गे जाय, विश्व तेजोमय तेवढ येते. तैसे ज्ञानियासी जे जे पावे ते आत्मरूप होते म्हणून या. आता पहा, आता ह्याच उदाहरणाला आपण प्रेझेंट वाल्या रिलेशनशी लावून बघूया, की पार्थापाहे सूर्य जया मार्गे जाय, विश्व तेजोमय तेवढे. ज्या पृथ्वीच्या एरिया समोर सूर्य आहे तेवढीच ती तेजस्वी असते प्रेझेंट मध्ये. मग तो इथून तिकडे गेला तिथेच उजेड आहे. तो जेव्हा फिरून पुन्हा पृथ्वी उलट्या साईडने, तिथे उजेड आहे. म्हणजे आत्ता काय आहे त्याच्यामध्ये जगणं. जेव्हा सूर्य समोर आला सकाळ झाली. मग काल असं झालं होतं, काल त्यांनी मला असं बोललं नाही, अरे आज नवा सूर्य उजाडलाय, आजचा दिवस आत्ता सुरू झालाय, आज आत्ता. ही जिथे मी आहे तिथे प्रेझेंट, हा महत्वाचा आहे. हे जर प्रॅक्टिस मध्ये आणलं ना, तर ग्रजेस राहत नाहीत, अँगर एनर्जी वाढत नाही, ऍसिडिटी वाढत नाही, ताप डोक्याला होत नाही, दुःख राहू शकत नाही, कारण ते कालमध्ये गेलं, कालच्या पेटाऱ्यात गेलं. आजचा माझा सुखात आहे. तर सुख 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 साठत जातं. पण कालचं कालचं घेऊन जेव्हा आपण पास्ट आणि ती कालच्या जेवणाची एनर्जी म्हणजे डर्टी हे आपण घेऊन साठून बसतो ना, आपलं सगळं एनर्जी फील्ड खराब होतं. म्हणजे नाशिवंत त्या शिळ्या अन्नासारखं होऊन जातं एकदम. असं कधी जगू नये. आत्ता काय आहे आत्ता बोलायचं. काल त्यानं माझ्याशी भांडला होता, काल भांडला होता, आज नाही ना, आत्ताचा आत्ता. एक प्रिन्सिपल घ्यायचं, म्हणजे घड्याळाचे काटे पुढे सरकतात तेव्हा जे वाजले ते खरे. 4 वाजता असं झालं होतं, नाही, आत्ता 6 वाजतायत, 6ला काय होणार, आत्ता काय चालू आहे ते महत्वाचं. घड्याळ पुढे जाऊ शकतं, सूर्य पुढे जाऊ शकतो, पृथ्वी गोल फिरू शकते, आपण का तिथेच राहतो? हा माझा प्रश्न दरवेळेस मनात येतो लोकांना बघताना, की माणसं का तिथेच अडकतात? पृथ्वी गोल फिरते, ती अडकली तर काय होईल? आपण मरून जाऊ. चंद्र सूर्य तारे नाही थांबत, तो परमात्मा नाही थांबत, आपण का थांबतो? एका सिच्युएशनवर, एका माणसावर, एका घटनेवर, एखाद्या तारखेला, एका दिवसाला आपण का अडकतो? अडकायचं नाही, चालत राहायचं. चलते रहो, चलते रहो, चलते रहो. तयार कैचे आता शीत किंवा उष्ण, मान अपमान सुख दुःख, मेघापासोनिया पर्जन्याच्या धारा, पातल्या सागरा कुचतीना. आणि जो प्रेझेंट मध्ये राहतो ना, तेच म्हटलं या लाईन मध्ये, की ज्याला ज्ञानी आला, आत आणि बाहेर एक आहे आणि प्रेझेंट मध्ये तो जगतोय. जेव्हा सूर्य समोर आहे तेव्हा ताप आला, जेव्हा गरम झालं, आणि जेव्हा चंद्र आला तेव्हा शांत झालं. हे ज्याला कळतं आहे, ज्याला आत्ता काय करायचं ते कळतंय, त्याच्याकडे काय होतं, की शीत उष्ण गरम हे ते मान अपमान सुख दुःख हे साठवायला पोटलीच नाहीये जवळ. कारण आत्ता मध्ये चालू आहे सगळं. इतकं सोपं आहे खरं, पण आपण फार कॉम्प्लिकेटेड करतो. मेघापासून या पर्जन्याच्या धारा, पातल्या सागरा खुचतीना. खूपच नाहीत म्हणतात, खुचतीना म्हणजे. आता जेव्हा पाऊस पडतो, पाऊस पडतो तर पाणी पडतं. तर त्यांनी म्हणलंय की ज्या धारा आहेत आपल्या डोक्यात, कधी कधी ते हे पडतात ना, काय म्हणतो आपण, ते गारा पडतात, टाप 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 लागतात. जर ते मध्येच उभं राहिलं तर जोरात लागतात. किंवा कधी कधी खूप जोराचा पाऊस येतो ना, तर तो पडणारा थेंब सुद्धा असं चापटी मारल्यासारखा हाताला लागतो आपल्या, किंवा डोक्यात पडतो तेव्हा. कधी कधी एकदम जोराने पाऊस येतो, एकदम तेज, काळे ढग आलेले असतात ते. पण असेच पावसाची बुंदे जी पॉवरफुली पडतात खाली, ती समुद्रात पडली तर त्याला चुकतं का? नाही, पाण्यात पाणी मिक्स होत आहे. इतका सिंपल फॉर्म्युला इथे दाखवलाय त्याने, की पाण्यातच पाणी मिक्स होत आहे, त्यामुळे त्याला ते टोचत नाहीये, खुपत नाहीये. शुभाशुभे तैसी वाटती ना भिन्न, आत्मरूपाहून योगेशाते. आणि म्हणून
मी आणि समोरचा वेगळा आहे असं त्याला भासत नाही. त्याला ते एकच दिसतं. आत्ता परवा माझ्या बरोबर एक गंमत झाली, म्हणजे मला आता ह्याच्यावरनं आठवलं. काय झालं, मी आता ट्रिपला गेले होते ना, सापुतारा आणि नाशिक. तर माझ्या ह्याच्यामध्ये शिर्डी नव्हता प्लॅन मध्ये. पण असंच मी तिथे असताना एक सेशन केलं, तर त्याच्यात मला आतून साईबाबा दिसले. आणि त्यांनी मला म्हणलं, हमसे मिलने कब आ रही हो. मला खूप आश्चर्य वाटलं. तर मी याला म्हणलं, शिर्डी इथून किती दूर आहे. आम्ही ह्याच्यावर बघितलं तर 2 तासचा रस्ता आहे नाशिकवरनं. माहिती नव्हतं ते. तर नाशिकवरनं मग इमिजिएट दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो. तर गेलो तर आम्ही तिथे ती काहीतरी ते तिकीट काढून बुकिंग बिकिंग करून, तर आम्ही असे लाईनीत उभे होतो. 1 वाजताची तिकीट काढून आम्ही आतमध्ये मंदिरामध्ये आत जायला उभे होतो. आणि ना तिथे 12ची आरती चालू होती. तिथे टीव्ही लावलेले आहेत आतमध्ये. तर ते टीव्हीवर सगळे बघत होते. आणि माझी पाठ होती ती तिकडे होता टीव्ही. मी काही तिथे मान वर करून बघत नव्हते. मी उलटी उभी होते आणि सगळी माणसं त्या टीव्हीकडे बघत होती. खूप सारे लोक होते लाईनीमध्ये. आणि ऑल ऑफ सडन पता नाही कसं, म्हणजे असं सांगू नाही शकत, पण दिसत माणसं होती. पण जसं काही ट्रान्सपरंट हे करावं, म्हणजे एका फिल्मवर दुसरी फिल्म लावावी, तसं त्या माणसांच्या वरच मला असं ते घातलेले साईबाबा दिसत होते. साईबाबा 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 साईबाबा. जेवढी माणसं होती तेवढी असं म्हणजे फील झालं एकदम असं काही क्षणामध्ये. आणि असं मी मान वळवली, मला सगळीकडे साईबाबाच असल्यासारखं दिसलं. आणि जणू काही ते सांगतायत की तुझ्या सगळीकडे मीच आहे. आणि मी सगळ्यांमध्ये मीच आहे असं. तर मी त्यांना म्हणलं, असंच तुम्ही मागे मथुरेला मला सांगितलं की तुझ्या इकडे तिकडे सगळीकडे मीच आहे, इथे पण तुम्ही सांगताय सगळीकडे मीच आहे. तर हे हे हेच इथे म्हटलंय की शुभाशुभे तैसी वाटती ना भिन्न आत्मरूपाहून योगेशाते. आत आणि बाहेर माझ्यात जर साईबाबा आहेत, तेच साईबाबा इकडे तिकडे 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 प्राण्यात तेच आहेत, झाडात तेच आहेत. अशी ती स्थिती होऊन जाते. तर मी त्यांना म्हणलं, तुम्ही काय मला सांगताय मला कळतंय. मला बरोबर कळलं, कारण हा सेकंड टाइम मला तुम्ही वेगळ्या पद्धतीनं सांगताय पण तोच मेसेज आहे. तर अशी ती अवस्था असते. आणि करिता विचार सांसारिक भाव तया लागी सर्व मिथ्या झाला. मग संसारातला जो भाव आहे, मी, माझा परिवार, माझा मुलगा, माझी मुलगी, माझा नवरा, माझी बायको, माझी सासू, माझे आई वडील, माझं माहेर, माझं सासर, माझं गाव, सगळं सगळं माझच निघून जातं. कारण हे सर्व एकच आहे, तिथे काहीच नाहीये वेगळं वेगळं. अशी ती अवस्था. मग पाहू लागे तव जे का ज्ञान त्याची तो होवो न ठाके पार्था. अद्वैती व्यापक किंवा एकदेशी थांबे चर्चा ऐसी आपोआप. द्वैत अद्वैत हे सगळे चर्चा थांबून जातात. प्रेझेन्स मध्ये तो आपला आत्मानंदात ध्यान लागून जाऊ शकतं त्याचं. त्याला काही खटाटोप करण्याची गरजच उरत नाही. जे बाहेर दिसतंय आत दिसतंय, जे बघायला आलो सगळं एकच आहे. काही कुठे काही वेगळं आहेच नाही. अद्वैतच अद्वैतच पूर्ण अद्वैत आहे. तिथे द्वैता भावच नाही. काही वेगळंच नाही. काही एलिमेंट दुसरं फॉरेन एलिमेंट आहेच नाही इथे. सगळं एकच आहे. जिंकिली इंद्रिये जये कोणीते जेथे कौतुके तया ते तोलू जाता. तोची परब्रह्म तुल्य वाटे भला पार्था जरी झाला देहधारी. जितेंद्रिय योगी स्वभावे तो जाण नेणे थोर सान कदा काळी. जितेंद्रिय योगी झाला, ज्यांनी जिंकली आहे इंद्रियांना, ज्यांनी जिंकलं आहे असा तो योगी आहे. पार्था पाहे मेरू एवढा विशाळ पर्वत निर्मळ सुवर्णाचा. आणि एवढेसे मातीचे ढेकुळ तयाती केवळ सारखीच. काहीही परिस्थिती येऊ दे, राजा असू दे नाही तर रंक असू दे, श्रीमंत असू दे नाही तर गरीब असू दे, मोठा पर्वत काय नाही तर मातीचं ढेकूळ काय, सर्व त्याच्यासाठी परब्रह्ममय आहे. सर्व एकच आहे, कारण एनर्जी एक आहे, आतली आणि बाहेरची. पृथ्वीचेही मोल पाहता थोपडे, ऐसे रत्न जोडे बहुमोल, तरी तेही मानी पाषाणा समान, ऐशा परी जाण निरीक्षतो. त्याला कशाचा मोह नाही पडत, कारण त्यांनी एवढं मोठं, काय म्हणावं त्याला शब्द नाहीत असं ते तेजस्वी स्वरूप आपणच आहोत हे कळल्यानंतर त्याच्यापेक्षा काय म्हणू शकतो, मौल्यवान असं काहीच नाही.
कारण जे मौल्यवान आहे, अमूल्य आहे, तेच माझ्या हृदयात आहे आणि ते स्वतः मी आहे. हे कळल्यानंतर त्याच्या पलीकडे सोनं, नाणं, बंगले, सगळ्या गाड्या, गुडे सगळं छोटे झाले. काही अर्थ नाहीये त्याला. आणि मग ती कॉम्पिटिशन नाही राहत, ते सुख दुःख नाही राहत, ती बोच नाही राहत, तो राग नाही राहत, तो त्रागा नाही राहत, मिळवायचं काही राहत नाही, गेलं म्हणून दुःख राहत नाही. शांतता, प्रेझेन्स, अशी ती अवस्था आहे आणि तो निरीच्छ होऊन जातो कारण त्याच्याकडे सगळं जिंकल्यासारखं आहे त्याने. आता आपण इथे थांबूया.